यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अजित पवार पोहोचलेत। दादा हात मागे थोडं। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। कराडमधली लाईव्ह दृश्य आहेत। कराडच्या प्रतिसंगमावरनं अजित पवार लाईव्ह। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार कराडमधली प्रतिसंगमावरची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। आणि त्याचबरोबर इथं शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील सुद्धा अजित पवार यांच्या समवेत या ठिकाणी अभिवादन करताना तिकडे पाहायला मिळतात। आणि कसं त्याच पद्धतीनं कामकाज करायचं असतं हे उभ्या महाराष्ट्राला त्यांनी मुख्यमंत्री असतानाही दाखवलं, उपपंतप्रधान पदापर्यंत ते पोचले तिथेही दाखवलं, केंद्रामध्ये अनेक वर्ष अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, विरोधी पक्षनेते असे अनेक पदं त्यांनी भूषवली। त्या प्रत्येक वेळेस त्यांनी ते दाखवून दिलं आणि तोच आदर्श नवीन पिढीनं पण आम्ही सगळ्यांनी ठेवला पाहिजे अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे। आपण अलीकडे बघतो, तुम्ही पण पत्रकार मित्र बघता की खूप वेगळ्या प्रकारे वाचा वीरांची संख्या वाढलेली आहे आणि काही पण बोलत असतात, कुठं काही कोण खेकडा म्हणतं, कोण वाघ म्हणतं, कोण काय म्हणतं। अशा गोष्टी खरं तर थांबल्या पाहिजेत। ज्यावेळेस आपण स्वर्गीय चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, स्वर्गीय वसंतदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, स्वर्गीय वसंतराव नाईकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, ह्या सगळ्या महान व्यक्तींनी एक महाराष्ट्राला नवीन रस्ता दाखवलेला आहे। त्या रस्त्यानेच आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे अशी माझी मनापासूनची भावना आहे। आज दिल्लीत काय बैठक नाही, आज दिल्लीमध्ये नाही, काल बैठक होणार होती, परंतु काल नंतर भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड बसणार होतं, त्याच्यामुळे कालची बैठक ही पुढे ढकललेली आहे। ती आज पण होऊ शकते अथवा उद्या पण होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेसला साधारण किती जागा मागितल्या आता आम्ही त्याच्या संदर्भातली प्राथमिक चर्चा केलेली आहे। आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे बसलेलो होतो। त्या चर्चेमध्ये साधारण प्रत्येकाचा मान सन्मान राखला जाईल आणि त्या कार्यकर्त्यांना पण समाधान वाटेल अशा प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चालू आहे। विजय शिवतारे ह्या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही। मी सुरुवातीलाच काय सांगितलं, सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा, त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील।